उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचं रण तापलेलं असतानाच आता राज्य निवडणूक आयोगानं एक्झिट पोलबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीमध्ये एक्झिट पोल घेण्यावर आयोगानं बंदी घातली आहे। या निर्णयानुसार 10 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजल्यापासून 7 मार्चला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्झिट पोल घेता येणार नाहीत। उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीमध्ये 60 टप्प्यात मतदान होणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रशांत, आता निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतलेला आहे एक्झिट पोल बाबतचा, त्यासाठी काय सांगण्यात आलंय, काय आणखी माहिती? आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास जे निवडणूक होत आहे विधानसभेची, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये मतदारांवरती प्रभाव पडू नये आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून जो प्रभाव पडतो तो प्रभाव पडू नये आणि यासाठीच अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोग म्हणजे उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे। आगामी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान कुठल्याही प्रकारचा एक्झिट पोल प्रसारित करू नये। यूट्यूब चॅनल असावं किंवा मग वृत्तपत्र असावं किंवा वृत्तवाहिन्या असाव्या, या कुठल्याही माध्यमांनी किंवा समाज माध्यमात सोशल मीडिया असावं, यामध्ये कुठल्या प्रकारचा एक्झिट पोल जारू करू नये अशा प्रकारचे सक्तीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले। त्यांनी हे स्पष्ट केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या निवडणुका होत आहेत 403 जागांवरती, यांच्यावरती जे मतदार आहे सर्वसामान्य मतदार, यामध्ये कुठलाही प्रभाव पडू नये हा एक प्रमुख कारण आणि या प्रकारचा आदेश देणारं हे पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, ज्यांनी अशा प्रकारचा आदेश दिला आहे की एक्झिट पोलवर सरळ बंदी घालण्यात आलेली आहे। 7 मार्च नंतर या जर पोल एक्झिट पोल द्यायचा असेल तर या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने दिशानिर्देश जारी करण्यात येईल असंही या राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्ट करण्यात आलं आहे। पण राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले या घडीला की 10 फेब्रुवारी सकाळी 7 वाजेपासून 7 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत कुठलाही एक्झिट पोल कुठल्याही वृत्तवाहिनीला, वृत्तपत्राला किंवा सोशल मीडियाला जारी करता येणार नाही। जी, आणि एक्झिट पोल संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय, आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे निवडणूक आयोगाचा, प्रशांत? एक तर ज्या एक्झिट पोलच्या माध्यमातून पूर्वी ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानुसार एक्झिट पोल जारी व्हायचे, 10 फरवरीला समजा उदाहरणार्थ मतदान आहे आणि मतदान ते पश्चिम युपीतल्या एका भागातला आहे, साधारणतः 83 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। अशा वेळी त्या 83 मतदारसंघाचा एक्झिट पोल जारी करून दुसऱ्या टप्प्याच्या याच्यावर प्रभाव पडत होता, अशा प्रकारचा अनेकदा झालेला आहे। आणि यापूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या त्या टप्प्याटप्प्यानुसार होत असताना टप्प्याटप्प्यानुसार एक्झिट पोल जारी करायचा, त्याचा एक मोठा प्रभाव एक प्रकारे त्या समोरच्या टप्प्याच्या निवडणुकीच्या मतदानावरती पडत होता आणि यातून कुठेतरी एक प्रकारे संभ्रम निर्माण व्हायचा सर्वसामान्य मतदारांमध्ये। तो संभ्रम दूर व्हावा आणि सोबतच कुठल्या प्रकारचा प्रभाव देखील पडू नये आणि राजकीय पक्षाला याचा फायदा देखील मिळू नये। काही राजकीय पक्ष अनेक वृत्तवाहिन्यांना, सोशल मीडियाला किंवा सोबतच वृत्तपत्रांना ज्या पद्धतीनं जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असा अनेकदा आरोप झालेला आहे आणि अशा आरोपांच्या मुळीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की एक प्रकारे पारदर्शकपणे ह्या निवडणुका व्हाव्यात आणि निवडणुका होताना कुठल्याही प्रकारे प्रभाव आणि मतदान पडू नये मतदारांवरती, असा एक प्रमुख हा या संपूर्ण हा निर्णय घेताना उद्देश आहे, असंही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे या मतदानाचे वेगवेगळे टप्पे असतात आणि लगेचच एक्झिट पोल घेतल्यानंतर एका टप्प्यातील एक्झिट पोलचा परिणाम हा दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावरती होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी म्हणूनच निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। संपूर्ण मतदान होईपर्यंत एक्झिट पोलवरती बंदी आणली आहे। उत्तर प्रदेशाची निवडणूक ही देशाची निवडणूक समजली जाते आणि उत्तर प्रदेश ज्या पक्षाची निवड करतो तोच पक्ष देशावरती राज्य करतो, त्यामुळे तिथल्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलंच असतं। अर्थातच भाजपनं सुद्धा तिथे लक्ष आपलं केंद्रित केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुझफ्फरनगरमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्यांच्या या प्रचाराला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला। अमित शहा यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील यूपीमध्ये तळ ठोकून आहेत। मागील 2 दिवसांपासून त्यांचा बरेलीमध्ये दौरा सुरू आहे। या दौऱ्यात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशची स्थिती काय होती यावरती त्यांनी भाष्य केलं। रामपुर के सीआरपीएफ के सेंटर पर आतंकवादियों ने अटैक किया
और उसमें हमारे 7 सीआरपीएफ के जवान मारे गए, एक रिक्शा वाला भी मारा गया। बाद में वो लश्कर तौयबा का भारत का कमांडर शहाबुद्दीन पकड़ा गया, उसके साथ 4 साथी और पकड़े गए, केस लगा। उस केस को ड्रॉप करने का काम बतौर मुख्यमंत्री अखिलेश जी ने किया, ड्रॉप करने का काम, और इलाहाबाद हाईकोर्ट ने उनके ऑर्डर को क्वैश किया।